पुण्याच्या एका कंपनी बाहेर कॅन्सर झालेला एक कर्मचारी आंदोलन करतोय. त्याला कामावरून काढून टाकण्यात आलंय. कंपनीमध्ये एक हेल्थ कॅम्प आयोजित करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या कर्मचाऱ्याला घशाचा कर्करोग आहे, कॅन्सर झालाय असं समजलं. आणि त्यानंतर कंपनीने त्यांना त्यांचा उपचाराचा खर्चही उचलला. 2 महिने त्यांनी सिक लीव्ह घेतली, उपचारासाठी त्यांनी वेळ घेतला. परंतु जसं ते परतले कामावरती तर त्यांच्या हातामध्ये टर्मिनेशन लेटर दिलं आणि त्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. आता घर कसं चालवायचं, उपचाराचा खर्च कसा सांभाळायचा, यामुळे ते चिंतेत आलेत आणि कॅन्सर असूनही ते आता आंदोलन करतायत. पुण्याच्या एस-एल-बी कंपनीमध्ये ते गेल्या 8 वर्षांपासून काम करत होते. त्यांना 21 वर्षांहून अधिक जास्त अनुभव आहे. कॅन्सर झालेला आहे. त्यांना आता चांगल्या उपचाराची, मानसिक, शारीरिक त्यांना पाठिंब्याची गरज आहे आणि अशा वेळी त्यांना कंपनीने काढून टाकलंय. त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येतेय. म्हणजे माणुसकी इथेच संपली आहे की काय? आता म्हणजे हा व्हिडिओ मी लाइक्स, शेअर, सबस्क्राईबसाठी अजिबात बनवत नाहीये. आता मी स्वतः पुण्याला नाहीये म्हणून मला तिथे जाणं स्वतः शक्य नाहीये. परंतु अशी वेळ ना कोणावरही येऊ नये हीच इच्छा आहे. कारण की जेव्हा तुम्ही एखाद्या कॅन्सर पेशंटला पाहिलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर कोणाला नातेवाईकांना चुकून जर झालेलं असेल, तर ती परिस्थिती काय असते? त्या आजाराशी कसं झुंज द्यायची असते, ती परिस्थिती आपण इमॅजिनही करू शकत नाही, इतकी भयंकर असते. आणि अशा भयंकर स्थितीमध्ये ह्या कंपनीने त्यांना काढून टाकलेलं आहे. तर तुम्हाला जी कोणती बातमी असेल, पोस्ट असेल, ती तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, की ह्याची दखल घेतली पाहिजे. त्यांना त्यांचं काम परत मिळालं पाहिजे. त्यांचा जो रोजगार आहे, त्यांना उपचाराशी लढण्यासाठी जी मदत आहे, ती मिळाली पाहिजे. त्यामुळे प्लीज त्यांना सपोर्ट करा. संतोष पाडोळेंसोबत जे झालंय, ते इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांसोबत होऊ नये, अशीच प्रामाणिक इच्छा आहे.